खासदार अमोल कोल्हेंनी देशाच्या संसदेत देखील शेतकऱ्यांचे प्रश्न यापूर्वी मांडले। महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतीमालाचे पडलेले दर, अवकाळी पाऊस, गारपीट आणि त्यापूर्वीचा दुष्काळ या सर्वांच्या अनुभवानंतर सरकार काहीच शेतकऱ्याला मदत करत नाही। सरकार शेतकरी संकटात असताना म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढले, अनेक ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चे निघाले आणि त्यामध्ये सरकारने घोषणा केल्या पण त्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत एक दमडाही पोहोचत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून तातडीनं या सर्व गोष्टींवर उपाययोजना होणं अपेक्षित होतं। अमोल कोल्हे खासदार यांनी स्वतः पुढाकार आता घेतलेला आहे आणि हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे, आक्रोश यात्रा काढलेली आहे। त्याचं कारणच हे आहे की कांद्याचे पडलेले दर, अनेक शेतीमाल, कांद्यापासून सर्व शेतीमालाला निर्यात करताना येणारे अडथळे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले असले तर समजू शकतो। राज्य सरकारच अडथळे, केंद्र सरकारच अडथळे निर्यात बंदी करून करत असेल तर त्याविरोधी आंदोलन करणं आणि लोकांच्या मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या वतीनं या भावना व्यक्त करणं, सरकारला जाग आणणं हे काम डॉक्टर अमोल कोल्हे अतिशय व्यवस्थित करत आहेत। खरं तर त्यांनी ही घोषणा केली आणि त्याच वेळेला अजितदादांनी त्यांना टार्गेट केलं। काय नेमकं दिसतं तुम्हाला की घोषणा केल्यानंतरच त्यांना एक आव्हान देणं की शिरूर लोकसभेत तुम्ही आता निवडून येऊन दाखवा? हे चालू असतं, शेवटी त्यांनाही काही बोलावं लागतं। त्यामुळं त्यांनी त्यांच्या भाषणात काही वक्तव्य केलं असेल, पण खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे त्यांच्या उद्दिष्टाशी प्रामाणिक आहेत आणि ठामपणाने ते काम करत आहेत। कुणी काही केलं तरी मला वाटत नाही की अमोल कोल्हे हे त्यांच्या उद्दिष्टापासून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडण्यापासून विचलित होतील। पण त्यांचा मोर्चा बारामती विधानसभेमधून जातो, त्यामुळे ही अशा प्रकारचा त्यांचा संताप झाला असेल। काय आता तो त्यांना विचार ना, मी कसं प्रेडिक्ट करायचं त्यांचा संताप कशावर आहे हे मी कसं सोडवले नाहीत म्हणजे असं त्यातून हे सरकारने प्रश्न सोडवले नाहीत, त्यांनी हे व्यक्तिगत घेण्याचं कारण नाही। हे सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आमचे खासदार हे आंदोलन करत आहेत। त्यामुळं त्यांनी सक्षमपणाने लोकांना संघटित करून आवाज उठवला तर केंद्र आणि राज्य सरकारने उलट त्यांची आस्थेनं चौकशी केली पाहिजे आणि या प्रश्नातनं मार्ग कसा निघेल हे पाहिलं पाहिजे। पण अलीकडं कुणी मोर्चा काढला, आंदोलन काढलं तर त्याचा राग लोकांना येत असेल तर पूर्वी असं असायचं, मोर्चा काढला की त्याला बोलवून त्याला शांत करायचा प्रयत्न केला जायचा। अजितदादांविरोधात भाजप आणि शिंदे गट आक्रमक झालेला आहे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर निधी वाटपात भाजपला आणि शिंदे गटाला डावलले गेले। जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी सुद्धा भेट गेलेले, वेळेला आम्ही कोर्टात जावा सुद्धा म्हटलं नाही त्यांनी। कुणी? भाजप आणि शिंदे गटाने निधी वाटपाबाबत पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री झाल्यानंतर 800 कोटीच्या निधीवर नाही। आता अजितदादा पालकमंत्री आहेत, त्यांनी काय ते उगाचच पालकमंत्रीपद घेतलं असेल का? ते त्यांच्या लोकांना, त्यांच्या माणसांना निधी द्यायचा प्रयत्न करतील। त्याची प्रतिक्रिया आता काय करणार? शिवसेना आणि भाजपची लोक काय करू शकतात ह्याच्यात? त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, पण ते काय करू शकतील असं मला वाटत नाही। मग महाविकास आघाडीमध्ये असताना असंच काही घडलं होतं, कारण त्यावेळेला पण आरोप केला होता, तुम्ही पण दादांसोबत सत्तेत त्यावेळेला होता। नाही, आरोप वेगळे झाले तरी आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते एकत्रित बसायला लागले ना। त्यामुळं आरोप करणाऱ्यांनाही अधिकार नाहीत आणि बोलण्याचा काही प्रश्नच नाही। लोकसभाच्या संदर्भात काही फॉर्म्युला डिसाईड झालाय का? कारण की वारंवार चर्चा येते की 20 जागा ठाकरे गटाला, त्याच्यानंतर काही जागा आमची अजून तिन्ही पक्षाची चर्चा झालेली नाही आणि चर्चा होऊन एकदमच निर्णय होईल लवकरच आणि जास्त वेळ लागेल असं मला वाटत नाही। 1-2 आठवड्यात हे निर्णय होतील। सिंगोटरचा सर्वे समोर आला आणि सिंगोटरच्या सर्वेमध्ये असं क्लिअर कट दिसतं की महाविकास आघाडीला यंदा विधानसभेच्या ज्या जागा आहेत, लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या युतीपेक्षा अधिक दिसत आहेत। पण त्याच्यावरच भाजपचे आणि शिंदे गटाचे काही नेते म्हणतात की सर्वेला काही आधार नसतो, सर्वेचं सॅम्पल काय हे बघून आम्ही ठरवून घेऊ। सर्वे विरोधात आला की सर्वेला आधार नसतो, सर्वे आपल्या बाजूने आला की सर्वे चांगला वाटतो। ह्या दोन प्रवृत्त्या आहेतच। त्यामुळं सर्वे हा सर्वेच असतो। लोकांचं जनमत त्या दिवशी काय आहे
याबद्दलचं ते ओपिनियन असतं. आणि सी वोटर जरा रिलायबल संस्था आहे, त्यामुळं जनमत आता कुठल्याही इथं चौकात जाऊन एखाद्या हॉटेलवाल्याला विचारलं तरी तो महाविकास आघाडीच्या बाजूनेच आपलं मत व्यक्त करतो. जनरल ओपिनियन. तुम्हालाही व्यक्तिगत विचारलं तर तुम्ही मनातून आमच्याच बाजूने ओपिनियन व्यक्त कराल. तसं आहे हे की जनरल फर्स्ट इम्प्रेशन तुम्हाला काय वाटतं तर पहिलं दिलेलं उत्तर हे सर्वेमध्ये येतं. त्यामुळं आज महाराष्ट्राचा कल हा असा आहे हे आम्हालाही माहिती आहे आणि तो शेवटपर्यंत टिकला तर आपण जे सी वोटरने आकडे दिलेत तसे आकडे बाहेर येऊ शकतील. आक्रोश मोर्चा सुरू झाला आणि आता त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटू लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की या मोर्चातून काहीच साध्य होणार नाही. असं आहे की उलट सत्तारूढ पक्षाच्या वतीने ह्या शेतकरी आक्रोश मोर्चातले मुद्दे काय आहेत आणि ते मुद्दे आम्ही कसे सोडवलेले आहेत हे सांगायची त्यांना संधी होती. पण या मुद्द्यांना त्यांना टॅकल करता आलेलं नाही किंवा सरकार अपयशी ठरतंय. त्यामुळं मग आक्रोश मोर्चाच्या विरोधी बोलणं हा दुसरा मार्ग त्यांनी अनुसरला आहे. नितेश राणेंनी असं म्हटलंय की हा मोर्चा सरकार विरोधात नसून अजित पवार गटाच्या विरोधात असल्याचे जगप्रदर्शन भाषण. अजित पवारांच्या विरोधात म्हटलं. सरकार राष्ट्रवादीच्या शरद पवार गट हा जो मोर्चा काढलाय किंवा हा जो आक्रोश मोर्चा आहे हा शेतकऱ्यांच्या बाजूने नसून मला एक विशेष समाधान हे आहे की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मोर्चा काढलेला आहे आणि तो 30 तारखेपर्यंत चालणार आहे. मला वाटतं आजचा पहिला दिवस आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात त्यांच्या या मोर्चाची नोंद घेतली जाते आहे. त्याचा अर्थ सी वोटरचा सर्वे खरा आहे. अजित पवार गटातील जिल्हाध्यक्षांना प्रत्येक जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना प्रचाराकरता आता एक 4 व्हीलर देण्याचं खरं तर अजित पवारांनी घोषित केलंय. तुमची काय तक्रार आहे का त्याबद्दल? सर, आने वाले समय में महाराष्ट्र के इलेक्शन आ रहे हैं विधानसभा के, आपको क्या लगता है आपकी पार्टी कितने सीट लेगी? हमारी चर्चा नहीं हुई. चर्चा होने के बाद कितने सीट जीतेगी? आपका सवाल भी बहुत अच्छा सवाल है. हम सारी सीट जीतेंगे. सर, एका बाजूला सर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर दुसऱ्या बाजूला भाजपकडनं 2.5 कोटी जनतेला अयोध्येला घेऊन जाण्याचा मानस त्यांनी ठरवला. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत का देवदर्शनाच्या ट्रिप्स महत्वाच्या असतील? नाही, ज्याला देवाचं दर्शन घ्यायला जायचं असेल आणि एखाद्याकडे फार आर्थिक नियोजन असेल, पैसा बळ असेल, त्याने थोडे पैसे खर्च केले आणि दुसऱ्यांना देवदर्शनाला नेलं तर थोडंसं पुण्य मिळेल. याच्या पलीकडे काय होणार नाही. जे देवदर्शनाला जातील, अजून अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा राम मूर्तीची होणार आहे, ती झाल्यानंतर देशातली सगळेच लोक जातील. आपण काय रामाच्या विरोधी थोडी आहोत. आम्ही सगळे राम भक्त आहोत. फार वर्षापूर्वी आमच्या इस्लामपूरला मी राम मंदिर उभं केलेलं आहे. आमच्या वडिलांपासून ती प्रोसिजर होती, ती आम्ही पूर्ण केली. रामाचे भक्त सगळेच आहेत इथं कोण रामाचे विरोधक आहे. आणि अयोध्येच्या राम मंदिराला आम्हालाही आस्था आहे, आत्मीयता आहे. आता गर्दी जास्त होईल, सिलेक्टेड लोकांना बोलवलेलं आहे म्हणून आम्ही परत काहीतरी रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. सगळेच जातील, त्याला काय. कसं मंदिर केलं आहे, देशातल्या लोकांनी वर्गणी काढून केलेलं मंदिर आहे ते. आणि अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जे त्यावेळी काम केलं त्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेत हे मंदिर उभं राहते. त्या ठिकाणी देशाची जगातनं वर्गणी आली आणि तो जो न्यास आहे त्या न्यासाकडे आलेल्या वर्गणीतनं ते राम मंदिर उभं राहते आणि आम्हाला त्याचा आनंद आहे. आम्ही काय त्याचे समाधानच आहे. उलट मी 1 तारखेला निमंत्रण देण्यासाठी इस्लामपूरला माझ्या मतदारसंघात 10 वाजता निमंत्रण देणार आहे, सगळ्यांनी या म्हणून. एका बाजूला आरक्षणाचा तिढा कायम असला तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला त्याच दरम्यान जरांगे अयोध्येचा जेव्हा हा सगळा उत्सव सुरू होणार आहे, 17 ते 22 तारखेपर्यंत हा कालावधी असेल, तेव्हाच जरांगे मुंबईत उपोषणाला आमरण उपोषणासाठी जात आहे. अजूनही आरक्षणाचा तिढा जो सरकारला सुटत नाहीये, किती अपयश सरकारचं आहे असं वाटतं? मला वाटतं की जे प्रयत्न सर्वपक्षीय बैठकीत चर्चा करून झालेले आहेत
सर्वांचंच एकमत आहे, कुणाचा त्याला विरोध नाही. सरकारने उलट आता आरक्षण देताना ते रद्द होणार नाही अशा पद्धतीनं दिलं पाहिजे. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षांनी राजीनामा दिला, 2 सदस्यांनी राजीनामा दिला, कारण त्यांनी सांगितलं आमच्यावर दबाव येतो आहे. त्यामुळं त्या सदस्यांच्या जागी नवीन अध्यक्ष, नवीन सदस्य नेमण्यात आले. आता त्यांच्याकडून महाराष्ट्रात मराठा समाज किती मागासलेला आहे, या मागासलेपणाचे कंपॅरिझन सुप्रीम कोर्टाने मागची केस रिजेक्ट करताना जी कारणमीमांसा केली त्याचं समाधान करणारे जर आयोगाने शिफारसी केल्या तर कायमस्वरूपाचं आरक्षण देणं शक्य आहे असं मला वाटतं. आणि हे सरकार हे आरक्षण देईल त्यात मला काही आश्चर्य वाटणार नाही, कारण जनमताचा प्रभाव आणि रेटाच मोठा आहे. साहेब, शरद पवार अमरावती दौऱ्यावरती आहेत आणि त्या ठिकाणी ते बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील का? मला त्याची माहिती नाही, पण तिथले लोकसभेचे संसदेचे आम्ही महाविकास आघाडीकडून जे उमेदवार उभे करू त्यांना अनेकांचा पाठिंबा मिळणार आहे. बच्चू कडू देणार आहेत की नाही मला माहीत नाही, पण तिथली अमरावतीची लोकसभेची जागा आमची निवडून येईल अशी मला खात्री आहे. त्यामुळं पवारसाहेब सगळ्यांनाच भेटत असतात, सर्वपक्षीय लोक भेटत असतात. बच्चू कडूंना तुम्ही विचारा ते भेट कशासाठी होती ते तुम्हाला सांगतील. सांगली जिल्ह्यातील आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झालेली आहे, त्यामध्ये काय आज तोडगा निघाला आहे का? शेतकऱ्यांना काय हमीभाव ठरलाय का? सांगली जिल्ह्यातले सगळे कारखाने 3100 रुपये प्रति टनाला पहिला ॲडव्हान्स म्हणून देत आहेत. त्यांनी ते सगळे पैसेही वर्ग केले, पण तिथल्या स्थानिक संघटनेची मागणी होती की त्यात थोडीशी वाढ करा, तर उपलब्ध झाले तर वर अजून 75 रुपये वाढवून देऊ असं मला वाटतं आज सगळ्या कारखान्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे बहुतेक तोडगा निघाला असेल, मला माहिती नाही, पण मगाशी मला कळलं ती समाधान झालं असेल त्यांचं असं मला वाटतंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.